आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया. पुन्हा एकदा परमेश्वराची उपकार स्तुती करतो की मागील आठवडाभर परमेश्वराने आम्हा सर्वांना व्यवस्थितरित्या सांभाळून परमेश्वराची उपकार स्तुती करण्यासाठी त्याच्या पवित्र वारी त्याच्या भक्तगणाला एकत्र आणलं. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदींजवळ आपल्या पिलांसाठी घरटे करावयास चिमणीस आणि कोठे बांधावयास निवडीस स्थान मिळाले आहे. तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजन खोऱ्यातून जाताना ते त्यास झऱ्याचे स्थान वाटते. आबोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनात प्रत्येकाला देवाचे दर्शन लागते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. दे बाप, वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर सकाळच्या वेळेस तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तुझे भक्तगण तुझ्या मंदिरामध्ये उपस्थित असताना तुझ्या वचनांचं मार्गदर्शन तू आम्हाला करतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. हे निरंतर तुझं मुख पाहतात. खरोखर परमेश्वरा, या शब्दात दिवशी तुझ्या मंदिरात तुझे भक्तगण जरी एकत्र येत नसले, पण युट्यूबच्या माध्यमातून या शब्दात दिवशी तुझी स्तुती आराधना आणि तुझं वचन ऐकण्यासाठी एकत्र येत असताना परमेश्वरा, तू त्यांना सहाय्य कर, मदत कर. परमेश्वरा, कोविड-19चा जो प्रादुर्भाव आज आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत राहिलेला आहे, त्यापासून तू त्यांचं रक्षण कर आणि त्यांना परमेश्वरा तू व्यवस्थितशीर आणि आरोग्यदायी जीवन दे, अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा. आमीन. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडलेला आहे तो उत्पत्तीचं पुस्तक, याचा 5वा अध्याय 21 ते 24 वचन. उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय 21 ते 24. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मतुशलह झाला. मतुशलह झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाच्या समागमे राहिला व त्यास आणखीन पुत्र व कन्या झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाच्या समागमे राहत असे. देवाने त्याला नेले आणि तो दिसानासा झाला. त्याचप्रमाणे
जो आज दुसरा शास्त्रभाग निवडलेला आहे तो इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 5 आणि 6 वचन. इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्याय 5 आणि 6 वचन. मरण अनुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोकाला लोकांतरी नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतरी होण्यापूर्वी त्याच विषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषवीत होता आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देतो. तेव्हा वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. ईश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव असो. आज आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 21 ते 24, त्याचप्रमाणे इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 5 आणि 6 या वचनात हनोकाबद्दल माहिती पाहिलेली आहे. हनोक हा परमेश्वराच्या समागमे राहत होता म्हणून सांगितलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्याच्याविषयी असं सांगितलेलं आहे की हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला आणि त्यानंतर तो परमेश्वराच्या समागमे चालत होता म्हणून सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. तो 300 वर्ष परमेश्वराच्या समागमे विश्वासानं चालत राहिला म्हणून सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की मरण अनुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोकाला लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. खरोखर ज्या वेळेस आम्ही परमेश्वराकडे विश्वासाने आमचं जीवन जगतो त्यावेळेस परमेश्वर आमच्या बरोबर असतो आणि आमच्या संगती, आमच्या सहवासात व आमच्या सहभागितेत परमेश्वर विश्वासाच्या द्वारे आमच्या संगती असतो. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये विश्वासाबद्दल व्याख्या सांगितलेली आहे. काय लिहिलेलं आहे तिथं? इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 1ल्या वचनात सांगितलेलं आहे की विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. विश्वासाबद्दल पावलानं इब्री येथील मंडळीला लिहित असताना विश्वास म्हणजे काय ह्याबद्दल ही व्याख्या त्याने परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सांगितलेली आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या योगेच पापी जनास देवाच्या पवित्र समक्षतेत प्रवेश मिळतो. हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर म्हणजे वधस्तंभावर मरण पावलेल्या देवाचा कोकरा व त्याचे परिपूर्ण कार्य यावरच विश्वासाची कृती अवलंबून असते. मानवी योजना, कर्मकांड विषयक विचार व पाप हे क्षुल्लक वाटते इत्यादी सर्व गोष्टी विश्वासाने दूर सारल्या जातात. आणि ह्या कर्मकांडापासून ज्या वेळेस आम्ही अलिप्त होतो आणि ख्रिस्ताच्या विश्वासावर आम्ही विश्वास ठेवून आमचं जीवन जगतो त्यावेळेस आम्ही परमेश्वरासंगती हनोका सारखं विश्वासाच्या सहभागितेमध्ये आमचं जीवन जगत असतो. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 6 ते 14 ही वचनं जर आम्ही पाहिलं तर अब्राहमामध्ये विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त येशूमध्ये आम्ही परमेश्वराच्या आशीर्वादास प्राप्त होतो म्हणून सांगितलं. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनापासून
जर आम्ही पुढे पाहिलं तर तिथं असं लिहिलं आहे की अब्रामाची गोष्ट घ्या, त्याने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र आहेत. देव विदेशी लोकांस विश्वासाने नीतिमान ठरवणार. ह्या पूर्वज्ञानामुळे धर्मशास्त्राने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली, ती अशी की तुझ्यातून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणजे जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. नियमशास्त्रातील कर्मे करणारा जितके आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरणास कोणी नेटाने धरून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने वाचेल. नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कर्म आचरितो तो त्याच्या योगे वाचेल. ख्रिस्ताने आम्हाकरिता शापग्रस्त होऊन आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. याचा उद्देश हा आहे की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळते. इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की अब्राम विश्वासाच्या द्वारे नीतिमान गणण्यात आलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि नियमशास्त्राच्या द्वारे म्हणजे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे जर आम्ही सुनता करून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे आम्ही जगत असलो आणि परमेश्वराने लावून दिलेले विधी आज्ञा आणि नियमांपैकी एखादी जरी आज्ञा आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आमच्याकडून ती सुटल्या गेली किंवा तुटल्या गेली किंवा पाळली न गेली तर आम्ही शापित होतो, आम्ही नीतिमान ठरू शकत नव्हतो. पण ख्रिस्त येशूमध्ये अब्राहम विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरला गेला, कारण वधस्तंभावर ख्रिस्त प्रभू शापग्रस्त होऊन जे काही नियमशास्त्राचे शाप आहेत जे आदामामध्ये आम्हाला प्राप्त झाले होते मरणाच्या द्वारे, ते सर्व शाप वधस्तंभावर ख्रिस्त येशूने आपल्यावर घेतले आणि त्या वधस्तंभावर त्याचं रक्त, पवित्र रक्त सांडून त्याची किंमत त्याने मोजली, त्याची खंडणी त्याने भरली आणि आम्हाला त्यापासून मुक्त केलं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या समागमे राहण्यासाठी विश्वासाच्या द्वारे एकत्र येऊ शकतो. पवित्र शास्त्रात देवाने मनुष्याची गरज भागविण्यास केलेली तरतूद प्रगट केलेली आहे की ख्रिस्त हा वधस्तंभावर मरण पावला. त्यावर देवाने विश्वासाने पूर्ण अवलंबून राहता येते. जर आम्ही ख्रिस्त येशू आमच्यासाठी शापग्रस्त होऊन त्या वधस्तंभावर मरण पावला हा विश्वास आम्ही धरतो, आम्ही त्याच्यावर अवलंबून राहतो, तर आम्ही विश्वासाच्या द्वारे हानोकासारखं ख्रिस्ताची किंवा देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही आमचं जीवन जगू शकतो. आणि म्हणूनच दावीद राजा स्तोत्र 37:5 मध्ये म्हणतो, जे स्तोत्र दावीदाने लिहिलं आहे त्यात तो म्हणतो की आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे. दावीद राजा स्तोत्र 37:5 मध्ये म्हणतो की तू आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपून दे, त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल.
ह्या जगामध्ये जगत असताना ज्या वेळेस आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्यावर भाव ठेवतो, आमच्या सगळं जीवनक्रम ख्रिस्त येशूवर सोपवून देतो, त्यावेळेस आमचे सर्व कार्य सिद्धीस जातात। आम्ही मनुष्य आहे, आम्ही पापी आहेत, आम्ही आमचं जीवन समर्थपणे चालवण्यासाठी कधीही पात्र नव्हतो, पण विश्वासाच्या द्वारे देवाच्या सहभागितेमध्ये हानोकासारखं आम्ही चालू शकतो। आणि म्हणूनच दावीद राजा म्हणतो की तू आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, तू आपला भाव परमेश्वरावर ठेव। नीतिसूत्राचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात सांगितलं की आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील। ह्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना ज्या वेळेस आम्ही ख्रिस्त येशूच्या शिकवणीप्रमाणे चालतो आणि त्याच्यावर विश्वासाने आमचं जीवन जगतो, त्यावेळेस आम्ही परमेश्वरावर आपलं जीवितक्रम सोपून देतो, तर आमच्या आयुष्यातले जे काही भावी आयुष्य आहे त्याच्यामध्ये आम्ही जे काही संकल्प केलेले असतात, जे काही आम्ही बेत केलेले असतात, ते सिद्धीस जाते। कधी तर त्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, परमेश्वरावर भाव ठेवून आम्ही जीवन जगतो, त्यावेळेस ह्या गोष्टी आमच्या जीवनात होतात। पुन्हा एकदा दावीद राजा स्तोत्र 37:4-7 मध्ये म्हणतो की परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणाने कर म्हणून सांगितलेलं आहे। परमेश्वरावर आपला जीवितक्रम सोपून दे आणि स्वस्थ राहा आणि त्याची प्रतीक्षा कर म्हणतो। ज्या वेळेस आम्ही परमेश्वराची प्रतीक्षा करतो आणि परमेश्वरावर भाव ठेवतो, ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवून आम्ही त्याचं अनुकरण करतो आणि त्याच्या मार्गात चालतो, त्यावेळेस परमेश्वर आमचे सर्व बेत आणि संकल्प सिद्धीस नेतो। त्याच 37:4 मध्ये सांगितलेलं आहे म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करेल म्हणून सांगितलं। जे काही आमच्या आयुष्यामध्ये आमचे मनोरथ आहे, जे बेत आहे, जे संकल्प आहेत, ते परमेश्वर पूर्ण करील असं दावीद राजा स्तोत्र 37:4 मध्ये म्हणतो। पण कधी ज्या वेळेस आम्ही विश्वासानं त्याच्यावर भाव ठेवतो, त्याच्या विधी आज्ञा नियमांचं पालन करतो, हनोकासारखं आम्ही परमेश्वराच्या समागमे चालतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहत नाही। एखादा पापी विश्वासाने देवाच्या समक्षेत आल्यावरच तो विश्वासाने देवाच्या सहभागितेत राहतो म्हणून सांगितलेलं आहे। आणि ही जी समक्षता आहे, ही सहभागिता आहे, ही प्रथम देवाने आमच्या संगती केलेली आहे। कारण प्रथम देवाने आमच्या क्षमेच्या द्वारे आमच्यावर प्रीती केलेली आहे। त्याने पहिले आम्हाला क्षमा केली। जी काही आदामाने आज्ञा मोडली होती, ती परमेश्वराने त्याच्या प्रीतीने आम्हाला ती प्राप्त करून दिलेली आहे। ती ही की योहान 3:16 मध्ये सांगितलेलं आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। प्रथम देवाने जी आम्हाला शिकवण दिली, त्या शिकवणीचं पालन देवाने आम्हाला क्षमेच्या द्वारे आमच्यावरती ती केली। मत्ते कृषी वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त सुद्धा आपल्या शिष्यांना म्हणतो की हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ। ही ज्यावेळेस प्रार्थना त्याने आपल्या शिष्यांना शिकवली, त्यावेळेस तो त्यांना त्या प्रार्थनेत म्हणतो की जसे आम्ही आमचे ऋण सोडले तसे परमेश्वरा तू आमच्या ऋणास आम्हाला क्षमा कर म्हणून सांगितली। आणि ही शिकवण पित्यानं दिली, ही त्याचं अनुकरण योहान 3:16 मध्ये केलं। ख्रिस्त येशूने ही प्रार्थना आम्हाला शिकवली, त्याचं अनुकरण त्याने त्या वधस्तंभावर केलं। काय केलं? पहिलं वाक्य म्हणून
की हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. आणि आम्ही ज्यावेळेस प्रभूच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो त्याप्रमाणे आम्ही इतरांना क्षमा केली आहे. जर आम्ही ख्रिस्त येशूचे शिष्य आहोत, विश्वासाने त्याच्या सहभागितेमध्ये हनोक जसा चालला तसा जर आम्ही चालत असलो तर पहिल्यांदा ह्या गोष्टीचं अनुकरण आम्ही केलं पाहिजे की आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलं पाहिजे. आणि जर आम्ही ही क्षमा करत नसो, ऋण सोडत नसलो, तर देव आमच्या बरोबर कशा पद्धतीने राहू शकतो? का हनोकाबद्दल देव राहत होता? तर इब्रिकरास पत्र याचं 11वा अध्याय आणि 5व्या वचनात तो म्हटले, तिथं लिहिलेलं आहे की तो देवाला प्रतिदिनी संतोषवीत होता म्हणून सांगितलं. आणि तो 300 वर्ष परमेश्वराच्या समागमे केला चालला आणि परमेश्वराने त्याला लोकांतरी नेलं म्हणून सांगितलं. ज्या वेळेस आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवून त्याच्या शिकवणीचं अनुकरण करतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. तो आमच्या संगतीमध्ये असतो, तो आमच्या सहभागितेमध्ये असतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही ते अनुकरण करतो तर प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय आणि 12 वचन सांगितले की तारण हे फक्त ख्रिस्त येशू मध्येच आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही विश्वासाने हे ग्रहण करतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासाच्या सहभागितेमध्ये राहतो म्हणून सांगितलेलं आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं. आणि आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आदामापासून हनोक हा 7वा पुरुष होता जो देवाबरोबर चालत आणि देवाच्या आनंदमय व पवित्रमय सहभागितेत राहिला म्हणून सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पापाचा प्रवेश होण्यापूर्वी सुद्धा आदाम व हवा सुद्धा देवाच्या सहभागितेमध्ये राहत असत म्हणून सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्यांच्या पापामुळं देव व मानव यांच्या सहभागितेत खंड पडला. परमेश्वराने आदामाला विश्वासानं सांगितलं की सर्व झाडांचं फळ खा, पण जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको, ही परमेश्वराने त्याला आज्ञा दिली होती. आणि परमेश्वराने विश्वासानं या सर्व गोष्टी आदामावर सोपवून दिल्या होत्या. कोणत्याही गोष्टीचं बंधन त्याच्यामध्ये नव्हतं आणि परमेश्वराची सहभागिता रोज त्याच्या बरोबर होत होती म्हणून सांगितलं. पण अविश्वासामुळं, आज्ञा मोडल्यामुळं परमेश्वरामध्ये आणि त्यांच्या सहभागितेमध्ये खंड पडलेला आम्हाला पाहायला मिळतं. देवाच्या सहभागितेपासून मनुष्य बाजूला झाला आम्हाला पाहायला मिळतं. तरीही विश्वास हा देव व मानव यांच्यातील सहभागिता पूर्ववत स्थापन करण्याचा एक दुवा आहे म्हणून सांगितलं. का कोणती दुवा आहे? तर विश्वासाच्या द्वारे हनोक परमेश्वराला संतोषवीत होता म्हणून सांगितलं. आणि विश्वास हाच मनुष्य आणि देव यांच्यामधील दुवा आहे की आम्ही परमेश्वराच्या सहभागितेमध्ये, संगतीमध्ये, परमेश्वराच्या समागमे विश्वासाच्या द्वारेच राहू शकतो म्हणून सांगितलं. हनोकाबद्दल इतकंच म्हटलं आहे की या सहभागितेचा आनंद मिळविणे हनोकाला विश्वासाच्या द्वारे शक्य झाले. तो देवाबरोबर चालत होता म्हणून सांगितलेलं आहे. विशेष गोष्ट त्याच्याबद्दल इथं सांगितलेली आहे की तो देवाबरोबर चालत होता. बरोबर या शब्दाचा अर्थ सहभागिता हा दर्शवितो. बरोबर हनोक मनास येईल तसा चालत नव्हता. तो देवावर विसंबून राहून चालत होता. तो देवाबरोबर चालत होता म्हणजे देव ज्या दिशेने, ज्या वेगाने पाऊल टाकत होता
त्या दिशेने व त्या वेगाने तो प्रभू बरोबर चालत होता म्हणून सांगितलेला आहे. तो देवाच्या बरोबर जीवनात इतका समरस झाला होता की देवाच्या पुढे तो गेला नाही व मागेही राहिला नाही. देव त्याच्या जवळ आहे याची अनोखाला जाणीव होती व तो सदा सर्वदा देवाच्या इच्छेप्रमाणे करत होता म्हणून सांगितला. देवाच्या बरोबर तो होता म्हणून देव ज्या दिशेने चालत होता, ज्या वेगाने चालत होता, ज्या पद्धतीने चालत होता, त्या पद्धतीने हनोक चालत होता म्हणून सांगितलेलं आम्ही चालत होता असं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. तो देवाच्या पुढेही चालला नाही व देवाच्या मागेही चालला नाही. तो देवाच्या दिशेनेच चालला. देव ज्या दिशेने चालत होता, देव ज्या मार्गाने चालत होता, त्याच मार्गाने तो हनोक चालला म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही दुसरे राज्य याचा दुसऱ्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर एलिया हा लोकांतरी घेण्यात येणार होता आणि तो लोकांतरी घेत असताना एलिया हा लोकांतरी घेण्यात येणार होता. आम्हाला दुसरे राजे याच्या दुसऱ्या अध्यायात पाहायला मिळतं. आणि त्याचा जो सेवक होता अलिशा, ह्याला ही गोष्ट समजली होती आणि अलिशा एलियाच्या बरोबर चालत होता म्हणून सांगितलं. आणि एलियाला समजलं होतं की त्याला आता लोकांतरी जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तो अलिशाला म्हणत होता की मी आता गिलगालला चाललो आहे, तू इथेच थांब. तो म्हटला नाही, मलाही तुमच्या संगती गिलगालला यायचं. तो त्याच्या संगती गिलगालला गेला. एलिया त्याला म्हटला गिलगालला गेल्यावर की परमेश्वर मला म्हणतो की बेथेल येथे जा, तर तू इथं गिलगालला थांब, मी बेथेलला जातो. तो म्हणतो तुम्ही मला अजिबात अशी गोष्ट सांगू नका की तुमच्यापासून मी दूर जाईल, तर तुम्ही जिथे जाल तिथं मी तुमच्या संगती येईल. आणि गिलगालहून ते बेथेलला गेले. बेथेलला त्याच्या बरोबर अलिशा गेलेला आम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर एलिया अलिशाला म्हणतो की मला परमेश्वर म्हणतो की येरिहोला जा. तो म्हणतो तू इथं थांब बेथेलला. तो म्हणतो नाही, मी सुद्धा तुमच्या बरोबर येईल, मला तुम्ही सोडून जाऊ नका. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यावर संदेष्टे त्याच्याकडे आले आणि त्याला म्हटले की अलिशाला म्हटले की हा जो आहे अलिशा हा अंतर्धान पावणार आहे, परमेश्वर त्याला उचलून नेणार आहे. तो म्हटला की ही गोष्ट मला माहिती आहे म्हणून मी त्यांना सोडणार नाही. मग येरिहो पासून एलिया त्याला अलिशाला म्हणतो की परमेश्वर मला यार्देनीच्या पलीकडे नेऊ इच्छितो. अलिशा त्याला म्हणतो की मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचं. शेवटी कंटाळून एलिया अलिशाला म्हणतो की तुला काय पाहिजे. तो म्हणतो की अलिशा म्हणतो की तुमच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे आहे. तो म्हणतो एलिया अलिशाला म्हणतो की तू दुर्घट अशी गोष्ट मागत राहिलेला आहे, तू अशक्य अशी गोष्ट मागत राहिलेला आहे. पण एलियानं अलिशाने सोडलं नाही. एलियाने आपला झगा काढला आणि यार्देनेवर मारला. आणि आम्हाला पाहायला मिळतं की यार्देन दुभागली गेली आणि ते दोघही त्या कोरड्या भूमीतून यार्देन पलीकडे गेले. आम्हाला पाहायला मिळतं की अग्नीचा रथ आला आणि एलियाला त्या रथात बसून नेण्यात आलं म्हणून सांगितलं. त्यावेळेस अलिशा म्हणतो की मी तुम्हाला पाहिलेलं आहे की तुम्ही त्या अग्नीच्या रथातून बसून चाललेले आहेत. तेव्हा एलियाने जो झगा काढला होता तो अलिशाच्या अंगावर पडलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस अलिशाच्या अंगावर पडला त्याने तो झगा घेतला
आणि यार्देन तीरावर जाताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याने तो जागा यार्देनेवर मारला. यार्देन परत दुभांगलेली आम्हाला पाहायला मिळतं. आणि आम्ही अलिशाच्या आणि एलियाच्या जीवनात जर बघितलं तर एलियाने 8 चमत्कार केले, पण अलिशाने 16 चमत्कार केलेले आम्हाला पाहायला मिळतं. कारण तो त्याच्या गुरुच्या समागमे विश्वासाने चालला म्हणून सांगितलं. ज्या वेळेस तो अलिशा आपल्या बापाची शेती करत होता, 12 बैल जोतलेलं ते नांगर होतं, त्याच्यावर बसून तो नांगरत होता. ज्यावेळेस एलिया अलिशाला म्हटला की माझ्या मागे ये, आणि त्याने तो नांगर मोडला आणि त्या एलिया बरोबर तो गेला. त्याने विचारलं नाही की मी घरी सांगून येतो. त्यांनी सांगितलं नाही की वडील माझी वाट बघतात, मी शेतात नांगरतो. एलियाने त्याला सांगितल्यावर अलिशा त्याच्या मागे गेला म्हणून सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. विश्वासाने, त्याच विश्वासाने एलियाकडे अलिशाने मागणी केली आणि आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने ती मागणी मान्य केली. ज्या वेळेस आम्ही विश्वासाने परमेश्वराच्या सहभागितेत जातो त्यावेळेस परमेश्वर आमचे सर्व भेद आणि संकल्प पूर्ण तेला नेताना पाहायला मिळतं. हनोकाबद्दल सुद्धा बायबलमध्ये हीच साक्ष सांगितलेली आहे की तो प्रतिदिनी परमेश्वराला संतोषवित होता म्हणून सांगितलं. आज आम्ही या जगामध्ये राहत असताना परमेश्वराला संतोष देतो का आमच्या मनाला येईल त्या पद्धतीने आम्ही चालतो? बायबलमध्ये सांगितलेलं आहे की हनोक प्रतिदिनी परमेश्वराच्या बरोबर चाललेला आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या स्वार्थ सांगायला सुरुवात करतो, परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करतो, मग आम्हाला असं वाटतं की आम्ही फार परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास केलेला आहे आणि मला जास्त समजतं, मी म्हणजे काहीतरी विशेष असा आहे असं मनुष्य आपल्या मनात विचार करत राहतो. आणि म्हणून पाऊल दुसरे योहानाचे पत्र याचा 1 अध्याय, योहानाचे दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पाऊल योहान असं लिहितो की, योहानाचे दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि 9व्या वचनात तो म्हणतो की ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव नाही म्हणून सांगितलेलं आहे. हनोकाबद्दल सांगितलेलं आहे की देवाबरोबर तो चालत होता. देव ज्या पद्धतीने चालत होता, ज्या दिशेने चालत होता, ज्या स्पीडने, ज्या वेगानं परमेश्वर चालत होता, त्या वेगानं परमेश्वरावर विश्वासाच्या सहभागितेत हनोक चाललेला आम्हाला पाहायला मिळतं. पण ज्या वेळेस आम्ही देवाच्या सेवेसाठी उतरतो त्यावेळेस आम्हाला वाटतं की आम्ही फार विशेष असं काम करतो, आम्हाला देवाच्या वचनाची फार मोठी प्राप्ती झालेली आहे म्हणून आम्ही देवाच्या वचनाच्या पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. पण योहान इथं काय लिहितो, योहानाचं दुसरं पत्र याचं 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये की ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव नाही. जो शिक्षण धरून राहतो त्याला ख्रिस्त, त्याला पिता व पुत्र ही आहे. म्हणून आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये जे काही सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे. म्हणून योहानाचं 1 पत्र याचा 5वा अध्याय आणि 11 आणि 12 वचनामध्ये हीच गोष्ट परमेश्वराने सांगितलेली आहे की विश्वासाच्या द्वारे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आम्ही चालतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या पुढे न चालता ख्रिस्ताला अवलंबून ख्रिस्ताच्या मार्गात चालणं गरजेचं आहे. काय सांगितलेलं आहे योहानाचे 1 पत्र याचा 5वा अध्याय 11 आणि 12 वचन सांगितलेलं आहे की ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे.
ज्या पुत्राचं शिक्षण धरून आम्ही राहतो त्या पुत्रामध्ये सार्वकालिक जीवन आहे. ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे, आणि ज्याला देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही जे काही ख्रिस्ताचं वचन आहे, जे ख्रिस्ताचं शिक्षण आहे, ते दृढ धरून आम्ही आमच्या जीवनात चाललं पाहिजे. ही वाटचाल जी होती, जी परमेश्वराला संतोष देणारी होती, ती हनोकानं स्वीकारली आणि त्या मार्गाने तो चालला म्हणून सांगितलेला आहे. मग ह्या जीवनामध्ये जीवन जगत असताना मी माझ्या जीवनाच्या द्वारे देवाला संतोष होईल असं जीवन जगतो का? मी माझ्या पापाची क्षमा परमेश्वराकडे मागितली आहे काय? मी माझं जीवन परमेश्वराला समर्पित करून जीवन जगतोय काय? परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञा, विधी आणि नियमांचं मी पालन करतो का? प्रतिदिनी हनोकासारखं मी परमेश्वराला संतोष देतो का? जर नसेल तर आज आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना आणि विनंती करू की हे परमेश्वरा, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 8व्या वचनात सांगितलेलं आहे. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 8व्या वचनात सांगितलं की जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. देहाधीन आहेत म्हणजे आम्ही ह्या देहाला जे आवडल त्या पद्धतीने आम्ही आमचं जीवन जगतो, तर आम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही. आम्ही काय म्हणतो की आता लय कंटाळा आला, थोडा आराम करू. मग बरं वाटलं, थोड्या वेळ उठल्यानंतर 1-2 मिनिटाची प्रार्थना करू. म्हणजे हे देहाधीन आहे. देह हा निस्तेज आहे पण आत्मा उत्सुक आहे असं पाऊल म्हणतो आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून जे देहाधीन आहेत, पाऊल म्हणतो की मी या देहाला बुकलून परमेश्वराच्या सहवासात ठेवतो. मग जर मी परमेश्वराच्या सहवासात याला ठेवतो तर मी देहाच्या अधीन नसून परमेश्वराच्या अधीन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पाऊल रोमीतील मंडळीच्या 8व्या अध्यायाच्या 8व्या वचनात म्हणतो की जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही म्हणून सांगितलेलं आहे. 7व्या वचनात काय म्हणतो? कारण देहाचे चिंतन हे देवाबरोबरचे वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्यांच्याने तसे करवत नाही. काय म्हणतो? देहाचे चिंतन हे देवाबरोबरचं वैर आहे. आमचा आत्मा उत्सुक असतो पण देह कंटाळा करतो. थोडा वेळ थांबू, थोडा वेळ आराम करू आणि मग उठल्यावर परमेश्वराची सेवा करू, परमेश्वराचं शास्त्र भागाचं मनन चिंतन करू, देवाची प्रार्थना नंतर करू. पण आता थोडा वेळ शरीराला देतो. म्हणून तो म्हणतो इथं 7व्या वचनात की देहाचं चिंतन हे देवाबरोबरचं वैर आहे. 9व्या वचनात काय सांगितलेलं आहे? रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 9व्या वचनात सांगितलं, परंतु जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाहीत, आत्म्याच्या अधीन आहेत. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो तो देहाधीन नाही, तर तो देवाच्या बरोबर आहे असं समजण्यात येईल. मग 10व्या 11 आणि 12व्या वचनात सांगितलेलं आहे की जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहेत तरी नीतिमत्वामुळे आत्मा जीवमय आहे. ज्याने येशूला मेल्यातून उठविले त्याला आत्मा जर तुम्हामध्ये वास करतो तर ज्याने ख्रिस्ताला मेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणार. आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील म्हणून सांगितलेलं आहे.
आणि म्हणून आम्ही परमेश्वराकडे आमच्या पापाबद्दल पश्चाताप करून ज्या वेळेस जातो त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा आमच्यामध्ये असतो. आणि हीच गोष्ट हनोकाच्या बाबतीत होती. तो परमेश्वराच्या समागमे होता विश्वासाच्या द्वारे. तो परमेश्वराच्या समागमे होता. 300 वर्ष तो परमेश्वराच्या समागमे चालला म्हणून सांगितलं. विश्वासाच्या द्वारे तो प्रतिदिने विश्वासाच्या द्वारे परमेश्वराला संतोषित होता म्हणून सांगितलं. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 5 आणि 6व्या वचनामध्ये आणि उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय 21 ते 24 वचनामध्ये सांगितलं की तो परमेश्वराच्या समागमे असल्यामुळं तो अंतर्धान पावला म्हणून सांगितलं. परमेश्वराने त्याला लोकांतरी नेलं म्हणून सांगितलं. कशाच्या द्वारे? तर विश्वासाच्या द्वारे तो देवाच्या समागमे राहत होता म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा आमचं शरीर परमेश्वराला समर्पित करून त्याला संतोष देऊ शकतो. पौल रोम येथील मंडळीला 12व्या अध्यायाच्या 1 आणि 2 वचनात म्हणतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ करा. मग आम्ही परमेश्वराला ज्या वेळेस आमच्या शरीराचा पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ करतो त्याद्वारे परमेश्वर आम्हाला आमच्या द्वारे संतोषविला जातो. हनोक इतरांप्रमाणे सामान्य माणूस होता. त्याचा देवावर अढळ विश्वास होता. यामुळेच तो देवाबरोबर सहभागितेत राहू शकला व देवाला संतोष देत राहिला. विश्वासाच्या सहभागितेचा आरंभ हनोकाच्या जीवनात कधी झाला? तर उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय 21 आणि 22व्या वचनात सांगितलं की मथुशालहचा जन्मापासून हनोक परमेश्वराच्या समागमे राहू लागला. आमच्या जीवनामध्ये सुद्धा एखादी घटना घडती, एखादा आनंदाचा प्रसंग घडतो, एखादी दुःखद घटना घडती की ज्याच्याद्वारे आम्ही परमेश्वराच्या समागमे राहण्यास सुरुवात करतो. हनोकाच्या बाबतीत तीच घटना घडली की ज्या वेळेस तो 65 वर्षाचा झाला, त्याला मथुशलह झाला, त्या दिवसापासून बायबल त्याच्याबद्दल साक्ष सांगतं की तो देवाच्या समागमे चालला म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की आमच्या जीवनात सुद्धा अशाच घटना घडतात आणि त्या घटनेनंतर आम्ही परमेश्वराबरोबर विश्वासाने चालतो. आम्ही पाहतो की लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की उधळ्या पुत्राची गोष्ट सांगितलेली आहे की हा उधळा पुत्र आपल्या वडिलांकडे आपला हिस्सा मागतो आणि तो सर्व हिश्श्याचा पैसा घेऊन दूर दिशी जातो आणि सर्व चैनबाजी करतो, सर्व रंगेलपणा करतो, सर्व जीवनात त्या पैशाचा उपभोग घेतो आणि तो पैसा संपल्यानंतर त्या देशात दुष्काळ पडला म्हणून सांगितलं आणि तो तिथल्या एका माणसाला चिटकून राहिला. मग त्या माणसाने आपली डुकरं चारावयास त्याला आपल्या शेतात दिली आणि डुकरं खात होती ती शेंगा खाऊन तो आपलं पोट भरत होता म्हणून सांगितलं. बायबल असं सांगतं की लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 17व्या वचनात सांगितलेलं आहे की तो शुद्धीवर आला. या जगामध्ये आम्ही राहत असताना आम्ही इतकं बेधुंद होत असतो की आम्ही आमचं सर्वस्व विसरून जातो. आम्ही फक्त आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला आवश्यक आहे, ऐश, मजा आणि या सर्व गोष्टी आम्ही उपभोगण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही बेशुद्ध अवस्थेमध्ये शुद्ध हरपून आम्ही परमेश्वरापासून दूर जातो आणि या सर्व वाईट गोष्टी आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही करतो. आपण इथं आम्हाला पाहायला मिळतं की तो उधळा पुत्र शुद्धीवर आला आणि म्हणतो की माझ्या बापाच्या घरात नोकरांसाठी भाकरीची रेलचेल आहे आणि मी येथे या डुकराच्या शेंगा खाऊन माझं उपजीविका करतो. आणि 18व्या वचनात तो काय म्हणतो
की मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे, आता तुमचं पुत्र म्हणवायस मी योग्य नाही, मला आपल्या मोल कराप्रमाणे तुम्ही ठेवा. ज्या वेळेस तो शुद्धीवर आला, या जगिक गोष्टीचा उपभोग घेऊन ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलं नाही, त्यावेळेस तो आपल्या मनात विचार करतो की बाबा मी तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केलं आहे. ज्या वेळेस अशा घटना आमच्या जीवनामध्ये घडतात, त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सहभागितेमध्ये चालतो, परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या संगतीमध्ये चालतो. ही जी विश्वासाची सहभागितेत विलीनता हनोकाच्या जीवनामध्ये कशी झालेली आम्हाला पाहायला मिळते, तर उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 24व्या वचनात सांगितलेलं आहे की तो देवाच्या समागमे राहत असे आणि देवाने त्याला नेले म्हणून सांगितली. जी ही विश्वासाची त्याची सहभागिता होती, ती फक्त जगापुरतीच राहिली नाही, तर ती हनोका बरोबर अंतर्धान पाहून स्वर्गामध्ये सुद्धा ती परमेश्वराच्या समागमे राहिली. कारण इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 5-6 वचनामध्ये सांगितलंय की तो प्रतिदिनी परमेश्वराला संतोषवीत होता म्हणून सांगितलं. आणि परमेश्वराला संतोषवणं म्हणजे विश्वासाच्या द्वारेच आम्ही परमेश्वराला संतोषवीत शकतो. कदाचित हनोक विश्वासाच्या द्वारे अंतर्धान पावला, विश्वासाच्या द्वारे तो परमेश्वराच्या समक्षेत राहून परमेश्वराने त्याला नेले म्हणून सांगितलेलं आहे. ज्या वेळेस आम्ही या जगामध्ये जगतो, विश्वासाने परमेश्वराच्या समागमे चालतो, या भूतलावर आम्ही देवाच्या नियमाचं पालन करतो, त्याच्या आज्ञाविधी आणि नियमाप्रमाणे परमेश्वराच्या आज्ञाविधी नियमाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगू, परमेश्वराला आमच्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ विश्वासाच्या द्वारे करू आणि पवित्र जीवन आम्ही जगू. कदाचित आम्ही परमेश्वराला या सर्व गोष्टीच्या द्वारे विश्वासाने संतोषवीत जीवन जगू, तर कदाचित हनोकासारखं आम्ही परमेश्वर आम्हाला त्याच्या स्तुतिस्तवनामध्ये अंतर्धान पाहू शकला नाही, तर मरणाच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये शेवटपर्यंत चालू आणि त्याच्या सहभागितेमध्ये आम्ही स्वर्गामध्ये त्याला स्तुतिस्तवनाचा यज्ञ करण्यासाठी जाऊ शकतो. कदाचित हनोकासारखं आम्ही अंतर्धान पावणार नाही, पण विश्वासाच्या सहभागितेमध्ये मृत्यूच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताला च्या सहभागितेमध्ये आमचं जीवन आम्ही पुढे नेऊ शकलो तर देवाला किती आनंद असा होईल. प्रत्येकालाच लोकांतरी नेण्याचा अनुभव येणार नाही, पण विश्वासाच्या द्वारे परमेश्वराच्या सहभागितेमध्ये मरणाच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताला भेटण्यासाठी जाऊ. हनोक अंतर्धान पावला, त्याची सहभागिता विश्वासाची सहभागिता जगामध्ये संपली नाही तर स्वर्गापर्यंत गेली. तो अंतर्धान पावला. आम्ही सुद्धा परमेश्वराच्या विश्वासावर आमचं जीवन जगून परमेश्वराला समर्पित असं जीवन जगून ज्या वेळेस त्याच्या सहभागितेत चालू, कदाचित आम्हाला हनोकासारखा अनुभव येणार नाही, पण मृत्यूच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताला स्तुतिस्तवनाच्या द्वारे स्वर्गात आमची सहभागिता आम्ही ख्रिस्ताबरोबर ठेवू शकतो. म्हणून आम्ही विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये आमचं जीवन जगतो. त्यावेळी देव आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहत नाही. देव करो आणि या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद प्राप्त हो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या,
आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शब्दात दिवशी तुझे भक्तगण तुझी स्तुती आराधना करण्यासाठी एकत्र आलो असताना तू आमच्यामध्ये आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. परमेश्वरा, हनोकाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये साक्ष सांगितलेले आहे की विश्वासाच्या सहभागितेमुळे तो देवाला प्रतिदिनी संतोष देत होता आणि त्याच्यामुळं तो परमेश्वराच्या सहभागितेमध्ये राहून अंतर्धान पावला. परमेश्वरा, आमचा विश्वास आहे की आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचा तुला पवित्र व तुला ग्रहणीय असा यज्ञ करून तुझ्या विश्वासामध्ये तुझ्या सहभागितेमध्ये आम्ही आमचं जीवन जगावं. त्याच्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. हनोक पवित्र आत्म्याच्या द्वारे अंतर्धान पावला गेला. परमेश्वरा, आम्ही सुद्धा कदाचित आम्हाला मरणाच्या द्वारे तुला समर्पित असं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर परमेश्वरा. आणि तुझ्या सहभागितेमध्ये आम्ही आमचं जीवन जगावं त्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझं वचन आमच्या पावला करता दीप आणि मार्गावर प्रकाश असा असू दे अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नामात मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जमी चोखची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.